उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर वकिलांसाठी तसेच न्यायालय परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी दिलासा देणारी महत्त्वपूर्ण सुविधा सुरू करण्यात आली आहे. इंडियन ॲडव्होकेट्स मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या वतीने न्यायमंदिर परिसरात थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या उपक्रमाचे उद्घाटन माननीय प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री डी.पी. सुराणा यांच्या शुभ हस्ते पार पडले. न्यायमंदिर नागपूर येथील पार्किंग परिसरातील सोसायटीच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वकील बंधू भगिनी उपस्थित होते. उन्हाळ्यात न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या वकिलांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांची गरज अधोरेखित केली. विशेषतः वाढत्या तापमानात ही सुविधा सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनात ॲडव्होकेट अनिल गोवर्डीपे उपाध्यक्ष, ॲडव्होकेट कमल सतुजा संचालक आणि ॲडव्होकेट नितीन देशमुख यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे अर्थात हाय टीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे न्यायमंदिर परिसरात येणाऱ्या वकिलांना आणि नागरिकांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार असून या सुविधेचे सर्वत्र स्वागत होत आहे. मी ॲडव्होकेट नितीन देशमुख आज ॲडव्होकेट मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून जे वकील वर्ग, पक्षकार किंवा सर्वसामान्य जनता सोसायटीमध्ये किंवा न्यायालयीन परिसरामध्ये कामानिमित्त येते आणि नागपूर म्हटल्यानंतर नागपूरचा उन्हाळा म्हटल्यानंतर त्याची तीव्रता, त्याची दाहकता अति तीव्र असते. अशा परिस्थितीत कुठेतरी लोकाभिमुख कार्यक्रम घेणे हा उद्देश असल्यामुळे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही पाणी प्याऊचं उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायालयाचे सन्माननीय प्रधान न्यायाधीश श्री डी.पी. सुराणा व DJ1 सदराणी सर व सिनियर अधिवक्ता सुरेश शुक्ला सर, दीक्षित सर यांच्या प्रमुख उपस्थितीत व वकील वर्गाच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज त्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याच निमित्ताने सर्वांना उपस्थित असलेल्या सर्व वकील बांधवांना, मित्रांना आम्ही रिफ्रेशमेंटची व्यवस्था केलेली आहे. त्याचं वाटप सुरू आहे. कुठेतरी इथे कामानिमित्त आलेला वर्ग त्यांना कुठेतरी उन्हाची तीव्रता कमी जाणवावी व त्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी अशा पद्धतीचा हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे. तसंच आता जिल्हा वकील संघटनेची निवडणूक आहे. आम्ही हा दरवर्षी घेत असतो कार्यक्रम. जिल्हा वकील संघटनेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मी अध्यक्षपदाकरिता उभा आहे. माझा अनुक्रमांक 1 आहे. याच्या अगोदरसुद्धा 18 ते 22 या कालावधीकरिता मी जिल्हा वकील संघटनेचा महासचिव म्हणून कार्य केलं आणि हे कार्य करीत असताना कोरोनासारख्या महाभयंकर अशा महामारीने आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता आणि अशा परिस्थितीमध्ये वकिलांसाठी सेवा देण्याचं कार्य मी प्रामाणिकपणे केलं आणि करत राहिलो. आज मी तर हे सगळंच म्हणतो की तो काळ कधी भविष्यातसुद्धा कोणाच्याही याच्यात कार्यकाळात यावा नाही अशी आमची अपेक्षा आहे. परंतु त्या काळात कार्य करीत असताना अनेक अडीअडचणी सर्वसामान्य वकिलांना, सर्वसामान्य लोकांना, कर्मचाऱ्यांना येत होत्या आणि त्याच्यातून कुठेतरी आर्थिक गाडा जो संघटनेचा बिघडलेला होता, सर्वसामान्य माणसाचा बिघडलेला होता, सर्वसामान्य वकिलांचा बिघडलेला होता, तो व्यवस्थित सुरळीत आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळेस आम्ही वकिलांना आर्थिक स्वरूपात मदतसुद्धा केली, धनधान्याच्या स्वरूपात त्यांना किटसुद्धा प्रोव्हाइड केल्या. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस मला तसा पाहिलं तर पूर्ण कार्यकाळ मिळालेला नाही, कारण की 2 वर्षाचा कार्यकाळ आमचा कोरोनामध्ये गेला होता. त्यानंतर नवीन कार्यकारिणी आली. त्या कार्यकारिणीच्या माध्यमातून बागडे साहेब त्याचे अध्यक्ष, मनीष रणदिवे सचिव व त्यांच्या सहकार्याने पुढे जिल्हा वकील संघटना सक्षमपणे आणि व्यवस्थित चालवली. आज जिल्हा वकील संघटनेजवळ सुरुवातीला 400 स्क्वेअर फूटची जागा होती, परंतु बागडे साहेब आणि मनीष रणदिवे यांच्या सक्षम नेतृत्वाने पहिल्या माळ्यावर
जवळपास 3 पट म्हणजे 1200 चौरस फूटची जागा वकील संघटनेला उपलब्ध करून दिलेली आहे. सुंदर असं कार्यालयाचं उद्घाटन माजी सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांनी केलं. आज वकिलांमध्ये उत्साह आहे आणि वकील आपल्या या निवडणुकीमध्ये चांगल्या लोकांना, ज्यांनी वकील संघटनेच्या हितासाठी आणि वकील संघटनेत प्रामाणिकपणे कार्य केलेलं आहे, अशा लोकांच्या पाठीमागे इथची जनता दिसत आहे, इथचा वकील वर्ग दिसत आहे. आणि मी त्या वकील वर्गांना विनंती करेन की आपणसुद्धा येणाऱ्या 24 तारखेला जी जिल्हा वकील संघटनेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये मला मतदान करावं. माझा अनुक्रमांक 1 आहे. धन्यवाद. मैं एडवोकेट कमल सतुजा, जिला वकील संगठन नागपुर का माजी अध्यक्ष। आज हमारे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन में 24 अप्रैल 2026 को डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन के इलेक्शंस हो रहे हैं। ये इलेक्शन हर 3 साल में होते हैं और ये इलेक्शन में टोटल हमारे यहाँ 10,000 मेंबर्स लोग हैं, लेकिन उसमें से 3400 वोटर्स एलिजिबल वोटर्स हैं। ये इलेक्शन में जो लोग खड़े हैं उसमें एक एडवोकेट नितिन देशमुख है, जो बहुत अच्छे सिर्फ कार्यकर्ता नहीं, बहुत अच्छे नेता भी है, अच्छे एडमिनिस्ट्रेटर हैं। नितिन देशमुख साहब ने 2020 में जब कोविड आया था उस समय वो सेक्रेटरी थे। उन्होंने पूरा साल भर सुबह 10 बजे से लेकर रात के 10 बजे तक के पूरा साल भर वकील वर्ग के लिए काम किया उन्होंने, और इतना अच्छा काम किया कि उन्होंने हजारों वकीलों को अनाज की किट, दवाइयाँ, हॉस्पिटलाइजेशन, ऑक्सीजन, इवन लेडी लॉयर्स को ज़रूरत थी तो पैसे उनको ट्रांसफ़र करना, इवन इन्हें ऑक्सीजन, इन्हें गैस सिलेंडर्स प्रोवाइड करना। इस साल पर उन्होंने उस समय काम किया और अपने आप को साबित किया कि एक कोविड वॉरियर क्या होता है। वो समय जब परिवार के सदस्य एक के काम नहीं आ रहे थे, उस समय एडवोकेट नितिन देशमुख साहब जो भी अध्यक्ष पद के लिए लड़ रहे हैं, उन्हें साल भर पूरे वकील समुदाय के लिए बहुत अच्छा काम किया और अपने आप को साबित किया कि वो एक अच्छे टीम के कैप्टन है और आगे भी अच्छे पद पे जाके बन सकते हैं। उसके बाद उन्होंने ये यहाँ पे जो सोसाइटी है वकीलों की, इंडियन एडवोकेट मल्टीपर्पज़ मल्टी स्टेट सोसाइटी है, उसको भी लाने का पूरा श्रेय कोर्ट कैंपस में एडवोकेट नितिन देशमुख साहब को जाता है। इस सोसाइटी के मार्फत भी पूरा जनसेवा होती है। वकील वर्ग को 100 रुपये का स्टैम्प पेपर 100 रुपये में मिलता है स्पेशल लाइन लगा के। वकीलों को लोन मिलता है इस सोसाइटी के मार्फत। वकीलों को सब्सिडाइज रेट पे कपड़े मिलते हैं, जूते मिलते हैं, इवन बैंड्स मिलते हैं, स्पोर्ट्स फीस मिलती है। तो एक बहुत अच्छा कार्य मैं पिछले 7-8 साल से देख रहा हूँ। निस्वार्थ एडवोकेट नितिन देशमुख साहब वकील वर्ग के लिए करते आ रहे हैं। ऐसा एडवोकेट नितिन देशमुख अगर टीम का कैप्टन बनता है और प्रेसिडेंट बनता है तो यह हमारे वकील समुदाय के लिए बहुत हर्ष की बात होगी। ये कहते हुए मैं आपको एक और बताता हूँ कि नितिन देशमुख साहब ने पहली बार ऐसा हुआ कि यहाँ 300 रुपये की डायरी मिलती है, लेकिन उन्होंने जब वो सेक्रेटरी थे 3 साल उन्होंने 300 रुपये की डायरी वकीलों को 2000 वकीलों को 100 रुपये में दी। तो इस तरीके का जो काम उन्होंने किया है वो साबित करता है कि वो एक अच्छे टीम के कैप्टन बन सकते हैं, परिवार के मुखिया बन सकते हैं। तो मैं सबसे अपील करता हूं पूरे वकील समुदाय से, मेरे परिवार से, कि आप लोग भारी मतों से एडवोकेट नितिन देशमुख को जिता के लाएं। थैंक यू।